नमस्कार, माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आणि आज आपण कॉन्ट्रॅक्ट मॅरेजच्या पुढच्या भागाला सुरुवात करणार आहोत. अश्विन अजून पण त्याला चकित होऊन पाहत होता. त्याचं बोलणे ऐकून अक्षयला खोकायला आलं. अश्विनला नजर न मिळवता दुसऱ्याकडे पाहू लागला. अश्विनचे डोळे मोठे झाले होते. त्याने गडबडून एक नजर वरती टाकली आणि एक डोळा मारत बोलला, असं वाटतंय आता माझी काही गरजच नाही राहिली वाटतं. असं वाटतंय का तू आधी सगळं सांभाळून घेतलंय. अक्षय मनातच शिव्या देत म्हणाला, जर अजून थोडा वेळ आला नसता ना तर नक्कीच काहीतरी झालं असतं. पण काय माणूस आहे, एकदम परफेक्ट टायमावर एंट्री मारली या साल्याने. सतत कबाबमध्ये हद्दीच बनून राहील. तुझी बकवास बंद करशील का? लवकर वरती चल, बोलत अक्षय जोरात जिना चढू लागला. अश्विन पण त्याच्या मागे मागे गेला. आरुषीच्या रूमजवळ जाऊन दरवाजाच्या हँडलला पकडले आणि काहीतरी विचार करून मागे वळून अश्विनला बोलला, मी आधी जातोय, तू थोड्या वेळाने ये, मला काहीच प्रॉब्लेम नाही. अश्विन हलका हसत त्याला उत्तर दिले आणि बाहेरच उभा राहिला. ओके, बोलत अक्षयने हळूच दरवाजा उघडला आणि रूममध्ये गेला. त्याने दरवाजा लॉक नव्हता केला, पण एवढा नक्कीच लावला होता का आतमधील काही गोष्टी बाहेर अश्विनला नाही दिसणार. एवढं नक्कीच बंद केले होते. आतमध्ये तसंच होतं जसं त्याला वाटलं होतं. आरुषीला पांघरलेला ब्लँकेट तिने दूर उचलून फेकलेला होता. अक्षयने मनातच स्वतःची तारीफ केली का त्याने एकदम सही टायमाला त्याला बाहेर उभं केले होते. त्याने लगेच आरुषीचे कपडे नीट केले आणि ब्लँकेटने तिला झाकून दिलं. जेव्हा सगळं व्यवस्थित झालं तेव्हा त्याने अश्विनला आवाज दिला, आतमध्ये ये. किती वाट पाहायला लावलीस यार तू, बोलत अश्विन आतमध्ये आला. पण आरुषीला पाहून त्याचे एक्सप्रेशनच चेंज झाले. तिचा पूर्ण चेहरा लाल झाला होता आणि बेचैन होऊन इकडं तिकडं हातपाय मारत होती. अरे देवा, मला नव्हतं माहिती हिची हालत एवढी खराब आहे. अक्षयने पण तिची हालत पाहून बेचैन होऊन बोलला, जे करायचं ते लवकर कर यार, मला अजून तिची हालत नाही पाहवत आहे. अश्विन एकदम मजाकच्या मूडमध्ये होता, पण आरुषीची हालत पाहून तो पण आता सिरियस झाला होता. त्याने लगेच मेडिकल किट उघडली आणि आरुषीला औषध द्यायला तयार करू लागला. अश्विनने जेव्हा तो इंजेक्शन आरुषीला दिला तर अक्षयच्या मुठ्या चावळल्या. असं वाटत होतं का तो इंजेक्शन त्यालाच दिलाय म्हणून. त्याने हे सगळं पाहून एक सिगरेट काढली, पण ती पेटवायच्या आधी त्याची नजर आरुषीवर गेली. त्याचे हात थांबले. त्याने ती सिगरेट परत पॉकेटमध्ये ठेवत त्याने विचारलं, बस एकच इंजेक्शन, ठीक होऊन जाईल ती? काय? आय होप सो. व्हॉट यू मीन बाय आय होप सो? अक्षयने नाराज होत विचारलं, जे पण काही आहे ते मला खरं खरं सांग. सगळं माहिती करून घ्यायचं आहे मला. तुला माझ्यावर विश्वास नाही का? अश्विन श्वास घेत बोलला. ओके फाईन. अक्षयने इरिटेट होऊन त्याची नजर फिरवून घेतली. आता त्याला अश्विनवर भरोसा केल्याशिवाय त्याच्याकडे दुसरा ऑप्शनच नव्हता. अश्विनने माहिती नाही कुठलं औषध दिले होतं, त्याने एकदम जादूसारखा असर केला. 5च मिनिटातच आरुषी शांत व्हायला लागली होती. नाव हॅपी? अश्विनने अक्षयकडे पाहत म्हणाला आणि मेडिकल किट परत घेऊ लागला. आरुषीला नॉर्मल होताना पाहून अक्षय पण रिलॅक्स झाला होता.
टेन्शन नको घेऊस, मी तिला झोपेचं पण इंजेक्शन दिलेलं आहे. थोडा वेळ आराम करेल तर मग ठीक होऊन जाईल. अश्विन रूममधून बाहेर जाताना बोलला. काय वाटतंय तुला? आरुषीला हा ड्रग्स कोणी दिला असेल? अश्विनने अक्षयकडे पाहत विचारलं. ते दोघे पण आता अक्षयच्या हॉलमध्ये समोरासमोर बसले होते. आत्तापर्यंत तर मला पण नाही माहीत, पण खूपच लवकर मी नक्की शोधून काढेल, अक्षय रागात बोलला. तो जो पण कोणी होता त्याने चुकीच्या इराद्याने माझ्या बायकोला हात लावण्याचा प्रयत्न केला आणि ही गोष्ट अक्षयला बिलकुल सहन नव्हती होत. अश्विन पण मान हलवत बोलला. आरुषीला जो ड्रग्ज दिलाय ना तो नॉर्मल नव्हता, तो डबल डोस दिलेला होता. जेव्हा तू तिची एवढी वाईट हालत पाहिली होती तेव्हाच तू तिला हॉस्पिटलला घेऊन यायचं होतं ना. तुला माहिती पण आहे का काहीच तासात मी काय 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 सहन केले ते? हॉस्पिटललाच घेऊन येत होतो, पण तिची हरकत पाहून परत घरी घेऊन आलो आणि मग तिथं हॉस्पिटलमध्ये लोकांनी तिला कसं कसं नजरेने पाहिले असते आणि त्यांची प्रश्नांची उत्तरे पण तिला द्यायला लागले असते. हा विचार केला का तू? पण मग मी विचार केला का घरातच डॉक्टर आहे म्हटल्यावर मी काय बाहेर जाऊ. मग मी तुला कॉल करून इथं बोलवून घेतलं. अक्षयचं बोलणं ऐकून अश्विनला हसायला आलं होतं. तुला नव्हतं वाटत ना का लोक तिच्याबद्दल काही पण बोलतील म्हणून? यार, जेव्हापासून ही मुलगी तुझ्या आयुष्यात आली ना तेव्हापासून तू किती बदललास ना. मी बदललो? अक्षय पण हसत बोलला. आय डोंट थिंक सो रिअली. अश्विनने हसत त्याच्याकडे पाहिलं. ज्या अक्षयला मी ओळखत होतो त्या अक्षयला स्वतःशिवाय कधीच कुणाची पर्वा नव्हती. पण आत्ता एक अनोळखी मुलगी जी आत्ताच तुझ्या आयुष्यात आली, तिची किती काळजी करू लागला तू. दॅट्स द चेंज आय एम टॉकिंग अबाउट. त्याचं बोलणं ऐकून अक्षयच्या चेहऱ्यावरील एक्सप्रेशन बदलून गेले. काय? खरंच? अश्विन बोलतोय. हे खरं आहे. त्याला खरंच आरुषीची काळजी आहे, पण एवढ्या सोप्या पद्धतीने तो ही गोष्ट ॲक्सेप्ट करायला तयार नव्हता. ती आता अननोन नाही आहे, ती आता माझी बायको आहे. जर तिला काही झालं तर माझी इमेज डाऊन होईल, बस इतकंच, बाकीचं काही नाही. अक्षयच्या अशा बोलण्यावर अश्विनला हसायला आलं. नथिंग एल्स. खरंच असं आहे का? त्याचं बोलणं ऐकून अक्षयने नाराज होत त्याला विचारलं. जे बोलायचं आहे ते सरळ सरळ बोल ना. ॲज यू विश. तू आता मला फोर्स करतोय म्हटल्यावर मी सांगूनच टाकतो तुला. तुला काय वाटलं मी ओळखत नाही का? अरे, लहानपणापासून आपण सोबत खेळत वाढलोय. चल, मी हे मानतो का तू त्या हॉस्पिटलमध्ये तिला वाचवायला गेला फक्त का ती तुझी बायको आहे म्हणून. पण मग त्याच्यानंतर काय? जर तुला वाचवायचंच असतं तर तू तिला कुठल्याही हॉस्पिटलमध्ये सोडून तू तुझे हात झटकले असते. पण तू असं नाही केलंय. तू मला कॉल करून सगळे गरजेचे मेडिसिन, औषध वगैरे तुझ्या घरी मागवली. याचा काय अर्थ? बरं, ठीक आहे, मी समजू शकतो तू फक्त तुझी इज्जत वाचवण्यासाठी नाही केले. तुला टेन्शन हे होतं का आरुषीला ह्या हालतीत लोकांनी पाहिला तर नको, लोक काय विचार करतील, तिच्या चरित्राला डाग लागेल, माहिती नाही लोक अजून काय काय बोलतील.
तर याच्यातून हे सिद्ध होतं का तुझी नाही, आरुषीची जास्त काळजी होती तुला. अश्विनचं बोलणे ऐकून अक्षयची बोलतीच बंद झाली होती. काय खरंच? अश्विन जे बोलत होता ते खरंच होतं? अश्विन हसत त्याच्याकडे पाहून बोलला, जर कधी माझा अंदाज खरा असेल तर आज कदाचित आरुषीला माझ्या औषधांची गरज पडली नसती. जर कधी मला यायला थोडा पण उशीर झाला असता तर असं वाटत होतं तू सगळं सांभाळून घेतलं असतं. आय एम राईट? यू नो व्हॉट, तू कधी कधी खेळाडूसारखा वागला पण एखाद्या मुलीसोबत मजाक मस्ती केली पण असशील, पण याच्यापुढे कधीच कुठल्याही मुलीसोबत तू तुझ्या लिमिट्स क्रॉस नाही केल्या. खास करून मदतीसाठी तर तुझी बॉडी यूज करणं म्हणजे इम्पॉसिबल. व्हॉट द हेल यू आर टॉकिंग अबाउट? हां? अक्षयने इरिटेट होऊन सोप्यावर एक पिलो उचलत अश्विनला फेकून मारला. स्फूर्ती दाखवत अश्विनने पण लगेच पकडला. आय ॲम युझिंग माय बॉडी? ह्याच्या जागेवर जरा चांगले वर्ड्स यूज केले असते तर तू पण त्याच्या मनात पण एक हालचाल होत होती. खरं तर बोलत होता अश्विन, आज जर त्याला यायला थोडा पण वेळ झाला असता तर आज आरुषीला त्याची बायको होण्याचे पूर्ण अधिकार त्याने देऊन टाकले असते. प्रत्येक तो अधिकार, प्रेम ज्याची ती हकदार होती त्याचं. पण का त्याने तर लग्नाच्या वेळेस जे सगळं काही क्लिअर केलं होतं ना, ती फक्त नावापुरती मिसेस अक्षय राठोड असेल. तो कधीच तिच्यावर प्रेम नाही करणार. मग आज अचानक काय झालं होतं? फोन वाजायच्या आवाजाने अक्षय भानावर आला. त्याने कॉल उचलला आणि समोरच्याचं बोलणे ऐकून लगेच फोन ठेवला. पण त्याच्या डोळ्यात परत राग दिसायला लागला होता. कोणाचा फोन होता? अश्विनने विचारलं. शौर्यचा. त्या बन्सलने सगळं खरं खरं सांगून टाकलंय. मला आता जायला लागेल. अक्षयच्या चेहऱ्यावर राग दिसत होता, पण त्याच्या होठांवर रागात एक हसू पण आले होते. त्याचे एक्सप्रेशन पाहून असं वाटत होता का तो एखाद्या गुन्हेगारचा लपण्याचा पत्ता त्याला सापडला होता म्हणून, आणि आता तो त्याला मारायची शेवटची तयारी करत होता. अश्विनने जेव्हा अक्षयला रागात पाहिले तर त्याने विचारलं, माझी काही मदत लागली तर मला नक्कीच सांग. आय एम ऑलवेज रेडी. हां ना, आय डू इट मायसेल्फ. मला माझ्या डोळ्यांनी पाहायचं आहे का हे लोक किती खालच्या थराला जातात. जसं तुला ठीक वाटेल. बोलत अश्विन सोप्यावरून उठला. त्याने अक्षयच्या खांद्यावर हात ठेवत बोलला, मी जे काही बोललो त्याच्यावर एक वेळा नक्कीच विचार कर. मी आणि कार्तिक खूप 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 खुश आहे का तू हळूहळू का होईना पण तो आता बदलायला लागलास. खरंच तू खूप लकी आहेस का तुला आरुषीसारखी मुलगी भेटली. मला तर विशेष वाटतं का कशी तुझ्या रागाला ती झेलत असेल. नाहीतर येड्यासारखा एकाच मुलीच्या पाठीमागं लागून तू पूर्ण पागलच झाला होता. ती पण अशी का तिला तुझी बिलकुलच गरज नव्हती. जस्ट शट अप. अक्षयला पण अपेक्षा नव्हती का अश्विन परत मोनिकाचा विषय काढेल म्हणून. आरुषी आल्यानंतर त्याला मोनिकाबद्दल बोलायचं पण नव्हतं. त्याचा नाराज झालेला चेहरा पाहून अश्विनच्या चेहऱ्यावर हसू आले. जो भूतकाळ होता तो वर्तमानमध्ये नको आणूस. द रिअली परफेक्ट कपल. बोलत त्याने त्याचे कपडे ठीक केले आणि मेडिकल किट घेऊन दरवाजाकडे जाऊ लागला. ओके, आता मी पण जातोय. तू तर मला ड्युटीच्या मधूनच बोलावून घेतलं.
माझा एक मित्र माझी शिप सांभाळतोय. आता परत जाऊन मला नाईट शिफ्ट करायला लागेल. सो व्हॉट्स बिग डील. रात्रभर जागून एक एक पैसेचा मोहताज आहेस तू. आता तुझ्या चेहऱ्यावर पण सुरकुत्या यायला लागल्या. आत्ता पण टाईम आहे. तुझी ही समाजसेवा सोडून माझ्यासोबत बिझनेस जॉईन कर. अक्षयने त्याचा मजाक उडवत बोलला होता. पण ह्या वेळेस अश्विनने काही उत्तर नाही दिले. कोणाचा जीव वाचवण्यापलीकडे जास्त मोठी गोष्ट होऊ शकत नाही. त्याच्या डोळ्यात जे काही गर्व दिसत होता ते अक्षयला पण जाणवत होता. दरवाजा उघडताना अक्षयकडे वळाला आणि एकदम सिरियस होत बोलला, तसं पण तू माझी मदत घ्यायला नकार दिलाय, पण मला तुझ्याकडून एक वचन पाहिजे आहे. माझ्या वहिनीसोबत ज्याने पण हे सगळं काही केलंय ना, त्याला सोडू नकोस. अशी शिक्षा दे का इथून पुढे आरुषीचा विचारच मनात म्हणायच्या आधी 1000 वेळा विचार करेल. अश्विन जोरात त्याचा हात पकडत म्हणाला, डोंट वरी. जेवढा त्रास आज आरुषीला झालाय ना, त्याच्याहून जास्त त्रास मी त्या व्यक्तीला देईल. बोलत अक्षयच्या डोळ्यात राग दिसत होता. अश्विनच्या गेल्यावर अक्षयने कपडे बदलले आणि सरळ आरुषीच्या रूममध्ये आला. आत्ता तिला बरं वाटायला लागलं होतं. अश्विनच्या औषधाने ती झोपेचे इंजेक्शन दिल्याने ती खूप गाढ झोपलेली होती. मागील काही तासात एवढं काही होऊन गेलं होतं का अक्षयच्या मध्ये आता तुफान उठायला लागले होते. आरुषीला शांत झालेलं पाहून त्याला पण मस्त वाटत होतं. काय फरक पडतो, त्याचं लग्न कसं झालं का झालं. त्याला फक्त एवढंच माहिती होतं का आता आरुषी त्याची बायको आहे. आता काही वेळा पूर्वी आरुषीला सांभाळताना अक्षयचा हात तिच्या कमरेवर गेला होता तर त्याला एक करंटच लागला होता. त्याने हात लावल्यामुळे त्याला जे काही फील झालं होतं ते अजून पण होत होता. वाटत नसताना सुद्धा त्याचे हात आरुषीच्या चेहऱ्याकडे जाऊ लागले. त्याला परत हात लावायचं होतं. तिला त्याच्याजवळ जाणवायचं होतं. त्याला पण तिच्या जवळ येताच अक्षयचे हात कापू लागले. तिला हात लावण्याऐवजी त्याने तिच्या चेहऱ्यावर येणारे केस बाजू केले. अश्विन खरंच बोलला होता. आज ह्या रूममध्ये जो अक्षय उभा होता तो पहिल्या अक्षयपेक्षा फार वेगळा होता. आत्ता त्याला पण वाटायला लागलं होतं का तो बदलायला लागलाय म्हणून. आरुषीकडे पाहताना त्याच्या चेहऱ्यावर कितीतरी इमोशन आले आणि निघून गेले. हा तो आता प्रेम करायला लागला होता. आरुषीवर केव्हा, कुठे, कसं त्यालाच नव्हतं माहिती. कदाचित तेव्हापासूनच जेव्हा तो तिला भेटला होता असं वाटत होतं का त्याला तिची ओढ लागली होती. अक्षयने एक मोठा श्वास घेतला आणि ब्लँकेट घेऊन आरुषीला पांघरून दिले आणि रूममधून बाहेर निघून गेला. गाडीची चावी घेतली आणि निघून गेला. आज रात्री त्याला भरपूर काही करायचं होतं. काही असं का त्याच्याने बऱ्याच गोष्टी बदलल्या असत्या. एक असा रूम का त्याच्यात एकदम नाजूक उजेड दिसत होता. तिथे बरीच लोक होती. एका खुर्चीवर बन्सल बसलेला होता. हॉटेलमधून निघताना त्याने कसे तरी त्याचे कपडे घातलेले होते. ते पण फाटलेले होते इथून तिथून आणि त्याच्यातून रक्त पण येत होतं. त्याची बॉडी आणि चेहरा पूर्णपणे काळ्या निळ्या निशांनी भरलेला होता.
कुठे कुठे त्याचा शरीर सुजलेला पण होता. याच्यावरून आपण अंदाज लावू शकतो का अक्षयने त्याला किती मारलं होतं. ज्या ऑफिसरकडे त्याची केस होती त्याने एक फाईल घेऊन त्याच्या पुढे आपटत म्हणाला, इथे सह्या कर. बन्सलने समोर पडलेल्या रेकॉर्ड फाईलवर नजर टाकली तर तो चकित झाला. हे सगळं काय आहे? तो एकदम घाबरून विचारू लागला. पण समोर असलेल्या व्यक्तीने काहीच उत्तर नाही दिले. बन्सलने हॉटेल रूममध्ये जाण्यापासून तर शेवटीपर्यंत काय काय झालं होतं ते सगळं एक एक शब्द बोलला होता. पण रेकॉर्ड फाईलमध्ये जे पण लिहिलेले होते ते तर वेगळीच कहाणी बोलत होतं. हा पाठ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू. धन्यवाद.